नमस्कार. वेलकम टू द सोशल स्पून. आज आपण बनवतोय हळदीचं लोणचं. चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा. सर्वप्रथम ओली हळद स्वच्छ धुवून कोरडी करून तिची सालं काढून घ्यायची आहेत. एका ग्रेटरच्या सहाय्यानं ही ओली हळद छान किसून घ्यायची. त्याचबरोबर मिरच्या आणि आलं याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. एका भांड्यामध्ये ही ओली हळद, मिरच्यांचे तुकडे, आल्याचे तुकडे, त्याचबरोबर त्यामध्ये घालायचं आहे थोडं मीठ आणि लिंबाचा रस. हे सर्व मिश्रण एकत्र करून साधारण अर्ध्या तासासाठी मुरत बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता एका छोट्या कढईमध्ये एक वाटीभर तेल गरम करून घ्यायचं आहे. अगदी कडकडीत गरम आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. एका पॅनमध्ये लोणच्याच्या मसाल्यासाठी थोडे धणे, बडीशेप आणि मेथीचे काही दाणे भाजून घेऊया. त्याचबरोबर मोहरीची पिवळी डाळ तीसुद्धा भाजून घेऊया. आता हे सर्व कोरडे मसाले मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया. थंड झालेल्या तेलामध्ये हे सर्व ग्राइंड केलेले मसाले, मिरची पावडर आणि थोडासा हिंग मिक्स करून हे तयार झालेलं तेल आपल्या मुरत ठेवलेल्या हळदीमध्ये घालूया. छान मिक्स करून एका काचेच्या हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी तयार झालं आहे आपलं हळदीचं लोणचं. एन्जॉय! चॅनलला सबस्क्राईब करायला